सोशल मीडिया आता फक्त मनोरंजनाचं साधन राहिलं नसून अनेक जण त्याचा गैरवापर करून समाजात अराजकता पसरवत आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर शस्त्र दाखवणाऱ्या टोळक्यांचे व्हिडिओ, अर्धनग्न नृत्य करणाऱ्या तरुणी, वाहतुकीचे नियम तोडत स्टंट करणारे युवक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे प्रकार समाजात चुकीचा आदर्श निर्माण करत असल्याने नागपूर पोलिसांनी आता अशा समाज विघातक प्रवृत्तीवर गरुड दृष्टी टाकण्याचा निर्णय घेतलाय. शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या आदेशावरून आणि परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाच्या मदतीने समाज माध्यमांवर 24 तास करडी नजर ठेवली जाणार आहे. आतापर्यंत नवीन कामठी, जुनी कामठी आणि कपिलनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 20हून अधिक जणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि भविष्यात असे कृत्य पुन्हा केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिलाय. तर वयस्क तरुणांना जबरदस्तीने समाज माध्यमांवर माफी मागायला लावण्यात आले. तसेच पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नागपूर पोलिसांचा हा इशारा स्पष्ट आहे. समाज माध्यमांचा गैरवापर केल्यास कुणालाही गय केली जाणार नाही. अश्लील, आर्षबाह्य किंवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ टाकाल तर कायद्याच्या कचाट्यात सापडाल आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. आता काळजी घ्या, तुमच्या सोशल मीडिया पोस्टवर पोलिसांची गरुड दृष्टी आहे. चुकीचे पाऊल टाकाल तर थेट पोलीस ठाण्यात जावं लागेल. गजा महाराष्ट्र 24 न्यूज किता पंकज चौधरी, नागपुर. मेरा नाम इशाक पटेल, मेरी इंस्टा आईडी और पटेल के नाम से मैंने इंस्टा पे पोस्ट डाला था जिससे गुने को बढ़ावा मिल सकता था. तो आइंदा मैं ये वीडियो नहीं डालूंगा, आप भी नहीं डालिए. कुणीही अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आपण नागपूर शहराच्या परिमंडळ क्रमांक 5 मध्ये एक गरुड दृष्टी सामाजिक उपक्रम आहे. समाज माध्यम जे आहे त्याच्यावर आपण निगराणी ठेवण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे. यामध्ये आपण प्राथमिक रित्या 2 गोष्टींवर फोकस करत आहोत. एक तर जे मायनर किंवा टीनेजर्स आहेत की जे सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओज टाकत असतात किंवा काही अश्लील व्हिडिओज असतात, शिवीगाळ करणारे व्हिडिओज असतात, डॉन, भाईगिरी ह्या टाईपचे व्हिडिओज असतात. तर आपण असे व्हिडिओज आयडेंटिफाय करत आहोत. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपली सायबर ऑफिसर्सची टीम आहे. ते मॉनिटर करतात, आयडेंटिफाय करतात. जर मायनर असेल तर त्यांच्या पालकांना आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं आणि पोलीस स्टेशनचे जे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे ते स्वतः त्या मुलाचं आणि आईवडिलांचं समुपदेशन करतात की त्या लहान मुलाचं पाऊल कसं चुकीचं पडत आहे आणि भविष्यात त्याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासोबतच आपण त्या पालकांना लक्षवेधी सूचनापत्र देखील देत आहोत की त्यांचं लक्ष आपण त्यांच्या पाल्याकडे वेधत आहोत, जेणेकरून भविष्यात ते चुकीचे कामं करणार नाही. आणि जर मेजर कुणी असेल तर त्यांनी जी कृती केलेली आहे सोशल मीडियावर ती जर आपल्याकडे ऑफेन्समध्ये बसत असेल, अपराधात बसत असेल तर आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत. आपण आतापर्यंत 2 पोटपा कायद्याअंतर्गत गुन्हे देखील दाखल केलेले आहेत सोशल मीडियावर स्मोकिंग करतानाचे व्हिडिओ टाकल्यामुळे, आणि काही आर्म्स ऍक्ट अंतर्गत देखील गुन्हे आपण त्याच्यावर दाखल करत आहोत. तर याप्रमाणे आपण सोशल मीडियावर मॉनिटर करणार आहोत. तर मी सर्व जनतेला आवाहन करेन की कुणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.